धरोणी तुका म्हणे असो सुखे गाऊ मुखे विठोबा देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट पांडुरंगा करू प्रथमा नमः पांडुरंगा करू प्रथमा नमः पांडुरंगा करू प्रथमा नमः पांडुरंगा करू प्रथमा नमः हे दुसरे चरणाचा तातिया दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची ताच्या कृपाधारे कथेचा ताच्या कृपाधारे कथेचा विस्तार कृपाधारे कथेचा ताच्या कृपाधारे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दासी तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दळाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही जनेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करू गणनाथ होमा शंकराची सुता चरणावरी ठेवणे माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी बंधू सारजाचे चतुर्णाचे आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणवजा दंडवत आता वंदुदेव ब्राह्मण ज्यांची निपुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माशी दंडवत आता वंदु साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माशी दंडवत आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका आता नमो रंगभूमिका आता रंगभूमिका कीर्तने उभे होते लोका कीर्तने उभे होते लोका ताळ मृदंग श्रोते देखा ताळ मृदंग श्रोते देखा तया माझे दंडवत तया माझे हे प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू ऐसे नमन करुणी सकळ्या हरिकथा बोली ओवड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळ्या नामा म्हणे आमा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारायांचा सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशानिमित्ताने कार्यक्रम जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची पूर्णपणे कल्पना आहे. तुम्हा महाराजांना नमस्कार. हार्मोनियम वादक नाना तुम्हालाही नमस्कार. सर्व गायनाचार्य महाराज मंडळी, टाळकरी महाराज, विनेकरी महाराज, भालदार, चोपदार, बसलेल्यातले सर्व महाराज, तुकाराम बापू बोराडे परिस्थिती बरोबर नसताना आले, खुर्चीवर येऊन बसले. तुम्हाला नमस्कार. उपस्थित आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम, शूटिंगवाले, पत्रकार, फोटोग्राफर, आपापल्या परीनं सगळी सेवा रुजू करणारे सर्वच धन्यवादास पात्र. अतिशय सुंदर नियोजन अभिष्टचिंतन सोहळ्याचं या ठिकाणी करण्यात आलं. भागवा भागवी नाही, काट कसर नाही. लाडक्या लेकीचं लग्न श्रीमंत बापानं करावं तसं साहेबांचं अभिष्टचिंतन सोहळा संयोजकाच्या ऐश्वर्याला शोभेल असा. ते बोडके गेले का त्यांच्याकडे मुक्काम आहे. हां बोडके, ठीक आहे. सुंदर नियोजन केल्याबद्दल सर्व संयोजक मंडळीला धन्यवाद देतोच, पण त्यांच्या विनंतीला मान देऊन
आपणही विविध क्षेत्रातील मंडळी येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं म्हणून संयोजक मंडळीच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो. विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरदा ज्ञानदेव पंढरीनाथ ज्ञानेश्वर महाराज की ज्याने अधून मधून कार्यक्रमाचं स्मरण करून दिलं ते सुनील महाराज, पुन्हा स्मरण करून देणारे तुकाराम पाटील भवर, त्यांनाही धन्यवाद. बर थांबणार आहे ना? हा तेच म्हणतो, आधी बोलून घेतलं मी. आणि अभंग घेण्याचं कारण मी सांगणारच आहे बरं का नाना. 2.5 महिन्यापूर्वी अण्णा हा चावरे अण्णा झालं, अण्णाचं नाना झालं. होते नानाही होते ना, नाही होऊ शकते. नानाचा अण्णा अण्णाचा नाना होऊ शकते, माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे. आता चावरे महाराज 2.5 महिन्यापूर्वी फार मोठ्या संकटातून साहेब वापस आले आणि म्हणून मुद्दाम ही अभंगाची निवड केली. वाढदिवस शब्द बापू सर्वांच्या परिचयाचा आहे, पण त्याच्याही पेक्षा संयुक्तिक शब्द आहे अभिष्ट चिंतन सोहळा. ज्या व्यक्तीवर मी परवा सांगून गेलो, प्रत्येक पक्षाचा कार्यक्रम चालू आहे बरं का काळासाहेब. त्या दिवशी शिवसेनेचा होता, मग बीजेपीचा झाला, काल राष्ट्रवादीकडे होतो, आज पुन्हा काँग्रेसकडे आलो. वेगळा अर्थ लावून घेऊ नका. आम्ही कोणत्याच पक्षाचे नाही, पण सर्व पक्षांच्या बद्दल आम्हाला मूर्तिमंत प्रेम आणि आदर आहे. म्हणून कोणत्याही पक्षाने बोलवू द्या, आम्ही उपस्थित, अजिबात आडेवेडे न घेत. त्यात अण्णा आमच्या काळे साहेबानं जे हिंद केशरी कुस्ती केली संभाजीनगरमध्ये, भक्ती शक्ती सोहळा, अजून तो रेकॉर्ड कोणी तोडलेला नाही. मी सांगितलं होतं त्या आधी, शक्यता आहे, पण जैसी स्थिती आहे तैशा परी राहे. कारण नियोजनामध्ये पाऊस नाही, पावसामध्ये नियोजन आहे. म्हणून त्याच्यावर लाल डोळे करायचं कारण नाही. विठ्ठल डोणगावकर पाटील उया ना वर, आपले जुने संबंध आहे. वा असं कसं, त्यांना वाटलं मला ओळखलं नाही. हा ना, पाहू काय होईल ते. मी तिथे जेवताना विषय काढला, 4 थेंब आले तरी माझा इलाज राहणार नाही, विषय झाला होता तुमच्याकडे जेवताना. हा हा, तुम्ही उठेपर्यंत आम्ही थांबणार बरं का अण्णा. ठीक आहे, त्याची जशी इच्छा असेल, कदाचित त्यालाही वाटलं असेल माझ्या लाडक्या साहेबाचा वाढदिवस आहे, आपणही थोडीशी हाजरी लावावी, अशी त्याची इच्छा असेल. विठ्ठल बस, ज्या व्यक्तीवर आपलं जीवापाड प्रेम आहे अण्णा, ती व्यक्ती त्याचं नियोजित आयुष्य जगतच असते. पण त्याच्या नियोजित आयुष्यामध्ये काही अनिष्ट घडू नये म्हणून सर्वांनी एकत्रित येऊन इष्टदेवाकडे केलेली सामुदायिक प्रार्थना, याचं नाव आहे अभिष्ट चिंतन. विठ्ठल याचं कारण आहे, ज्याची गरज समाजाला आहे
त्याला आयुष्य कमी आहे. ज्याच्यासाठी समाज वैतागून गेलेला आहे ते प्रत्येकाच्या 10व्याला हजर आहे. असं उलट आहे, हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. तालुका नाही जिल्हा सत्यनारायण घालायला तयार आहे, एवढी कटकट जाऊ द्या, ते प्रत्येकाच्या गोड जेवणाला उपस्थित असतं. ज्याची गरज पूर्वीपासूनची पद्धत आहे. ज्ञानोबारायाची गरज समाजाला आहे, 22व्या वर्षी गेले. सज्जनाला आयुष्य कमी आहे. तुकोबारायाची गरज आहे, 42व्या वर्षी जातात. म्हणून त्याचं जे नियोजित आयुष्य आहे ते आयुष्य तो व्यक्ती जगतच असतो, पण त्याच्यात काही अनिष्ट घडू नये आणि म्हणून इष्टदेवाकडे केली जाणारी प्रार्थना, त्याचं नाव हा अभिष्टचिंतन सोहळा आहे. तेव्हा साहेबांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्ताने आपण सगळे एकत्रित आलो. अभंग घेण्याचं कारण 2.5 महिन्यापूर्वी जसा अपघात स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेबांच्या गाडीला झाला, तसाच अपघात कल्याणरावजी काळे साहेबांच्या गाडीला झाला. गाडीचं काही राहिलं नाही, पण गाडीतल्या बॉड्याला खरचटलं नाही. याचं काय कारण? देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे. उगवी कोडे संकट, 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 उगवी कोडे संकट. देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट, उगवी कोडे संकट. देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट, उगवी कोडे संकट. देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट. जेवण चालू असताना ते म्हणले चांगलं झालं आज पाऊस नाही. मग शंका आली, म्हटलं ओपनमध्ये कार्यक्रम आहे का? हां. म्हटलं मग 4 तरी थेंब येणार आहे, कारण सध्या पंजाबराव डकचन रामराव ढोकचं खरं होते. बरं का? आणि त्याला पाहू आता, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे. देव उभा मागे पुढे, उगवे कोडे संकट. बस मागे पुढे भगवान आहे, म्हणून साहेब सुरक्षित वापस आले. क्षणोक्षणा सांभाळितो, साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला. क्षणोक्षण सांभाळितो, साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला. क्षणा सांभाळितो, साक्षी होतो. मागे पुढे उभा राहे सांभाळित, आलिया आघात निवाराया. तो त्याच्यावरचे आघात स्वतःवर घेत असतो आणि आपल्या भक्ताला सुरक्षित ठेवतो. ते सगळीकडे चर्चा झाली. 8 जणी बसल्या, मी तिथंच होतो. 8 जणी, रुक्माई, मित्रविंदा, लक्ष्मणा, सत्यभामा, सगळ्या 8 जणी. चर्चा सुरू झाली. का ग सध्या आपला बुवा 9 ते 12 येत नाही, जातो कुठं? कृष्णाच्या बाबतीत चालू. सत्यभामा म्हटली, आखो देखा हाल, देखी लागे माया यमुनेच्या तीरी, ए देखी लागे माया यमुनेच्या देखी लागे माय यमुनेच्या तीरी, देखी लागे माय यमुनेच्या तीरी. राधिकेच्या देखी लागे माय यमुनेच्या तीरी, देखी लागे माय यमुनेच्या तीरी.
भामाची शंका. आखो देखा हाल, मी बघितलं का दोघच फिरत होते राधा आणि कृष्ण यमुनेच्या काठाला. देखीला गे माय यमुनेच्या तीरी. नुसते फिरत नव्हते, हात पुढचं हात खांद्यावरही राधेच्या खांद्यावर हात ठेवून आपला किसनराव फिरत होता. असं आपला देव राधेनं पागल केला, तिचा काटाच काढायचा. राधा चालली असता दुसऱ्या दिवशी, राधे इकडे, आणि गरम दूध राधेला पाजलं की दुधात बोट घातलं अन्नात वरचं कातडं सोलून निघाल. राधा गटा 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 दूध प्याली, काही राधेला झालं नाही. सगळ्या बघत होत्या, आता जीभ बाहेर येईल, डोळे बाहेर येईल, आता प्राण जाईल. काही नाही झालं. पण संध्याकाळी देवाचे पाय आडजणी चेपू लागल्या तेव्हा देवाच्या पायाला फोडं आलेले, फोडं फुटलेले, पाय रक्ताळलेले. कुठं गेलता तुम्ही अनवाणी पायानं पराक्रम गाजवायला? हा तुमचाच पराक्रम आहे रुक्माई. म्हणजे तुम्ही काल राधेला गरम दूध पाजलं ना, म्हणून माझ्या पायाला फोडं आले. सत्यभामा म्हणले, खरं आहे का ग दीदी? दूध पाजलं राधेला, फोडं याच्या पायाला, आजार मसीला, इंजेक्शन पखालीला, पट्ट का तुम्हाला हे दूध? आपण राधेला, फोडं याच्या पायाला. खरं आहे का? श्री राधिकाया हृदयार विंदे पादार विंदम ही विराजते मे आदोष्ण दुग्धम प्रतिपान थोंगरा. रात्रंदिवस माझे चरण माझ्या राधेच्या हृदयात आहे. आणि तुम्ही जेव्हा माझ्या राधेला दूध पाजलं गरम, तेव्हा मी माझ्या चरणाला फोडं येऊ दिली आणि माझी राधा सांभाळली. याला म्हणतात घात आघात निवारी. घात निवारी. घात आघात